वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। जय श्री कृष्ण। आपण काल अर्जुनाची जी काही कारुण्य अवस्था आहे किंवा त्याचं मन जे व्यथित झालेलं आहे, चिंतित झालेलं आहे, त्याबद्दल सगळं पाहत होतो। आणि म्हणून ज्ञानदेवांच्या ज्या काही कल्पना आहेत की ज्ञानदेव म्हणतायत त्याला थोडस एक दोन ओव्या पुन्हा मी घेणार आहे। तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले हे नेणी जे परिकुडे केले अर्जुना तुवा। ज्ञानदेव असं म्हणतायत की मग आत्ताच काय झाले, हे प्रेम का उद्भवले, हे न कळे तरी वाईट केले अर्जुना तू। असं म्हणतायत की हे तुझ्या मनामध्ये कौरवांच्या विषयी जे प्रेम निर्माण झालं हे आत्ताच कुठून आलं, हे कशामुळे आलं। आतापर्यंत तुला तर एवढं काही मोह किंवा प्रेम आलेलं नव्हतं आणि आता हे कशामुळे निर्माण झालं। तर यामुळं काय होईल, मोह धरली या ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेवरी। असं एखाद्या महत्वाच्या कार्याच्या वेळेला कोणी जर हातपाय गाळून बसलं तर काय होईल हो, त्याचं स्वतःच तर नुकसान होईलच। तेच इथे अर्जुनाला ज्ञानदेव म्हणजे भगवान सांगतायत की मोहो धरलिया ऐसे, तू जर असा मोह धरलास तर जे असती प्रतिष्ठा जाईल, ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल। जर तू असा मोह धरलास तर तुझी जी काही प्रतिष्ठा आहे, तू एक श्रेष्ठ आहेस, धनुर्धर आहेस, शूर आहेस, ही जी काही तुझी प्रतिष्ठा आहे ती सगळी धुळीला मिळेल, संपून जाईल आणि परलोकही अंतरेल। कारण स्वधर्मम अपि चापेक्ष चावेक्ष असं म्हणलेलं आहे की स्वधर्माकडे पाहून आपण स्वधर्म आचरण करायला पाहिजे आणि तो जर तू हे केला नाहीस, आचरला नाहीस तर परलोक सुद्धा अंतरेल, म्हणजे परलोकापासूनही तू वंचित होशील। कसं, ऐहिकेसी ऐहिकासह, म्हणजे युद्ध प्रसंगी जर असं हृदय आपलं व्याकुळ झालं तर तू पारलौकिक कल्याणाला सुद्धा पारखा होशील आणि ऐहिक म्हणजे तुझी मानमान्यता आहे तीही गमावशील आणि ऐहिकासह, ऐहिक म्हणजे इहलोकी मिळणारी जी सुख आहेत किंवा जे जे काही तुला प्राप्त होणार आहे, प्रतिष्ठा असेल, मान असेल किंवा आपलं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान असेल, तर ह्या गोष्टी तुझ्या टळतील आणि पारलौकिक म्हणजे परलोकामध्ये म्हणजे मृत्यूनंतर जे काही तुला मिळणार आहे त्यापासूनही तू वंचित होशील, असं भगवान त्याला सांगतात। म्हणून तू काय कर आता, हृदयाचे ढिलेपण एथनिकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी। आपण 18व्या अध्यायात क्षत्रियाची किंवा सगळ्या चारी वर्णांची कर्तव्य शिकणार आहोत। पण भगवंतांनी प्रत्येक वर्णाचे एक महत्वाचं कर्तव्य सांगितलेलं आहे आणि क्षत्रियाचं कर्तव्य म्हणजे युद्ध करणं, तर ते महत्वाचं आहे। आणि म्हणून ते काय सांगतायत की ह्या वेळी युद्धाच्या वेळी हृदयाचे ढिलेपण म्हणजे युद्ध प्रसंगी हृदय जर असं दुबळं झालं, ढिलेपण आलं तर येथे भल्यास नाही कारण। तर मग भल्या माणसाला ते उपयोगाचं नाही।
हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. आणि मग संग्रामाच्या वेळी, युद्धाच्या वेळी असं तुझं पतन होणं, त्याला ते कारणीभूत ठरेल. म्हणजे हृदयाचं दुबळेपण हे संग्रामामध्ये तुला अपयश यायला ते कारणीभूत ठरेल. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. म्हणून पुन्हा एक लक्षात ठेव की युद्धप्रसंगी असं दुबळं हृदय हे कामी येत नाही. म्हणून हृदयाचा खंबीरपणा हा युद्धाच्या वेळेला आवश्यक आहे. आणि हे असं मोहग्रस्त मन किंवा दुबळं हृदय हे तुझं अधपतन करेल, पतनाला कारणीभूत होईल. म्हणजे काय, अधपतन होईल. तर असं तू करू नकोस, असं पुन्हा पुन्हा समजावून देत आहे. ऐसे नीतो कृपावंतू नाना परी असे शिकवितू. हे ऐकोनी पंडुसू तू काय बोले. आता इतक्या वेगवेगळ्या प्रकारे त्याला समजावून सांगितलेलं आहे. म्हणून आता पंडुसू तू काय म्हणतोय ते पुढच्या श्लोकात आहे. हृदया नाही, या परी तो कृपावंत नाना परी असे शिकवीत. हे ऐकून पंडुसुत बोलला काय. प्रश्न विचारलाय बघा की असं हा जो कृपावंत म्हणजे भगवान त्याच्याशी बोललेला आहे, कृपेची बरसात करणारा कृपावंत असा जो ईश्वर आहे, भगवान आहे, तो नाना प्रकारे त्याला शिकवितो म्हणजे शिकवित होता. आणि ते ऐकून, ते ऐकल्यावर अर्जुन भगवंताला काय म्हणाला ते पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणजे अजूनही मनामध्ये त्याच्या संशय आहे. एवढं सांगितलं की तू असा दुबळेपणा ठेवू नकोस, असा शोक करू नकोस, त्यामुळं तुझं सगळं इहलोकीचं आणि परलोकीचं सगळं कल्याण होणार नाहीये. आणि आतापर्यंत तुला कधी तू नातलगांना ओळखत नव्हतास का? मग आत्ताच तुला त्यांच्याबद्दल प्रेम कुठून आलं? तुझ्या जन्माचं काय सार्थक आहे, क्षत्रियाचं काय कर्तव्य आहे, हे सगळं त्यांनी आता समजावून दिलेलं. म्हणजे खरं म्हणजे त्यांनी लगेच उठायला पाहिजे होतं, पण नाही. अजून तो शंका विचारतो. काय म्हणतो बघा. आता एक एक मुद्दे तो, म्हणजे जसं मला तरी असं वाटतं की जसे कोर्टामध्ये न्यायाधीशांना एक एक वकील हे सांगत असतात, किंवा जो अपराधी असेल तोही आपली बाजू समजावून देत असतो, तसं जणू काही अर्जुन अजून पुढचा मुद्दा सांगतो बघा. वास्तविक त्यानं सगळं हे पहिल्या अध्यायाच्या शेवटी शेवटी सगळं झालेलं आहे. ते सगळे नातेवाईक जमलेत, भीष्म आहे, द्रोण आहे, ते सगळं सांगून झालंय. पण पुन्हा तो आता त्याची पुनरावृत्ती करतोय आणि म्हणतोय काय बघूया. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. आता तो म्हणतो कथम म्हणजे कशा प्रकारे. अहम अहम म्हणजे मी. हे मधुसूदना म्हणजे मधुदैत्याला ठार करणाऱ्या देवा. संख्य म्हणजे या रणभूमीवर किंवा युद्धभूमीवर युद्धाच्या वेळी भीष्मम द्रोणंच इशुभी प्रतियोत्स्यामी. इशू म्हणजे बाण. अरे हे साक्षात पितामह भीष्म आणि गुरुवर्य द्रोणाचार्य आहेत, आणि यांच्या बरोबर मी त्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा काय बरं लढू. आणि पुन्हा तो त्यालाच म्हणतो यत हा अरिसूदन, कारण हे अरिसूदना हे दोघे कसे आहेत, पूजार्हऊ. पूजार्हऊ म्हणजे पूजनीय हे दोघं आहेत, म्हणून ते द्विवचन वापरलेलं आहे. अरिसूदन, अरिसूदन हे भगवंताला, कारण त्यांनी कितीतरी आरी मारलेले, कितीतरी शत्रू मारलेले आहेत, आणि त्यांना ठार करणाऱ्या अशा ह्या भगवंता किंवा अरे श्रीकृष्णा हे मला दोघेही पूजनीय आहेत. असा छान श्लोक आहे. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघूया आपण. देवा हे ये तुलेवरी बोलावे न लगे अवधारी. आधी तुची चित्ती विचारी संग्रामू हा. देवा ऐका हे भाषण. वर्णेकर म्हणतात करा याचे काही न कारण, आधी विचार करावा आपण या युद्धाचा. हा उलट तो भगवंताला सांगतोय की देवा याच्यावर मी आता काय बोलणार. तो इतका भगवंताशी एकरूप झालेला होता की तो भक्त अर्जुन श्रीकृष्णाशी अगदी बरोबरीच्या सलगीच्या नात्यानं बोलतोय आणि म्हणतो की अहो तुम्हाला इतकी बोलायची भगवंता, तुला इतकं काही सांगायची किंवा बोलायची आवश्यकताच वाटत नाही. मला असं वाटतंय आधी चित्ती तुची विचारी.
आधी तूच विचार करावा आपण या युद्धाचा. अरे तूच हे घडू पाहणारे युद्ध आहे, हे योग्य आहे की अयोग्य आहे, याचा विचार तूच नीट कर. आता मला तर हसूच येते की युद्धाला उभं राहिल्यानंतर तो भगवंताला किंवा श्रीकृष्णाला आपल्या सारथी जरी तो झाला असला तरी तो भगवान आहे, श्रेष्ठ आहे. आणि त्याला तोच म्हणतोय की देवा तुम्हीच आता याच्यावर, म्हणजे मी काही खरं तुला बोलायची आवश्यकता नाहीये, तुम्हीच हे घडू पाहणारे जे युद्ध आहे, संग्राम आहे, त्याचा नीट विचार करा. हा पहा आता पुढे तो म्हणतोय, हे झुंज नव्हे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. काय म्हणतोय की युद्धाविरुद्ध ही अर्जुनाची भूमिका आहे. आणि म्हणतो हे झुंज नव्हे, झुंज म्हणजे युद्ध, हे युद्ध नव्हे, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, म्हणजे तो असं म्हणतोय की हा प्रमाद आहे, इथे काहीतरी चूक होतीये, ज्यासाठी आम्ही प्रवृत्त झालो तर ते सगळे पूजनीय आहेत आणि त्यांचा जणू काही आम्ही हा उघड लिंग भेदू म्हटलेला आहे त्यांनी. लिंग भेदू म्हणजे हा सगळा पूज्य लोकांचा किंवा श्रेष्ठ लोकांचा उच्छेद केल्यासारखा आहे. ओढवला आम्हा म्हणजे आमच्यावर तो ओढवला आहे किंवा आम्हीच तो मांडला आहे. आम्हीच ज्यासाठी प्रवृत्त झालो तो म्हणजे मोठ्यांचा उच्छेद करणं किंवा त्यांचा अवमान करणं, त्यांना कमीपणा आणणं, असं मला वाटतं. म्हणजे त्याला स्वतःला हे युद्ध आता करायला घेतले ही आपलीच चूक आहे असंच पुन्हा वाटतंय. अजून तो काय म्हणतो, देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोषु पाव विजती, तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती. आता तो या सगळ्यांना गुरुवर्यांना माता पित्यांच्या समान मानतोय बघा. आणि म्हणून तो छान सांगतोय बघा, किती हे जर हल्लीच्या मुलांनी ऐकलं तर मला वाटतं सगळी मुलं चांगली सुधारतील, आई वडिलांची सेवा करायला लागतील, म्हातारपणी त्यांनी करायला पाहिजे. ते तो सांगतोय की माता पित्यांची करावी सेवा, अर्चिजती म्हणजे त्यांची पूजा करतात, म्हणजे त्यांची सेवा करतात, म्हणजे सेवा करावी. सर्वस्वे तोषु पाव विजती, आणि त्यांचा संतोष, तोषु म्हणजे संतोष, तो वाढवावा किंवा तो प्राप्त करावा, वाढवावा. तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाते, पण त्यांचाच वध कसा बरं करावा, आणि तोही कसा, स्वतःच्या हाताने, आपुलिया हाती. असं छान त्याच्या मनामध्ये आता असं आलंय की हे कसं काय मी आता करावं. आपल्याच हाताने माता पित्यांची खरं तर पूजा करायची असते, पूजा केली जाते किंवा सेवा केली जाते आणि त्यांना आनंद होईल असं नेहमी पुत्रांच्या हातून घडायला लागतं. आणि त्याऐवजी, ते करण्याऐवजी मी त्यांचा वध कसा काय करू, कारण हे माता पित्या समानच आहेत, गुरु काय किंवा भीष्म पितामह काय. आणि म्हणून पुन्हा तो म्हणतोय, देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजी जे, हे वाचुनी केवी निंदीजे स्वये वाचा. आता पुढे म्हणतोय, जसे माता पिता श्रेष्ठ आहेत तसेच संत वृंद, संत वगैरे जे आहेत, श्रेष्ठ लोक जे आहेत, त्यांना सुद्धा काय करायला पाहिजे, संत वृंद नमस्कारी जे, त्यांना नमस्कार करायला पाहिजे किंवा पूजा सत्कार, त्यांची पूजा केली पाहिजे. हे वाचुनी केवी निंदीजे, आणि त्याऐवजी ते सोडून, म्हणजे पूजा करायची किंवा त्यांना नमस्कार करायचा हे सोडून त्यांची निंदा करायची का. स्वये वाचा, स्वतःच्या वाणीनं, स्वतःच्या मुखानं निंदा कशी करू. वास्तविक संत सज्जनांची चरणपूजा केली जाते. आपल्याकडेही बघा, पुढे जर असे संत सज्जन आले तर आपण त्यांच्या पुढे नम्र होतो, त्यांची सेवा करतो, त्यांचा सत्कार करतो, त्यांच्या पुढे नम्र होऊन नमस्कार करतो. आणि तो म्हणतो की माझ्याच मुखाने मी त्यांची निंदा करू का, हे कसं शोभणार आहे, हे योग्य आहे का. म्हणजे जशी माता पित्यांची सेवा करायला पाहिजे तशी संत वृंदांची, हा एक नकळत कुळधर्म, कुळाचार किंवा प्रत्येकाचा आचार हा भगवंतांनी सगळ्यांना सांगितलेला आहे.
अर्जुनाच्या मुखातून वदवलेलं आहे. पण आत्ताच्या काळात मला तरी असं वाटतं की नवी पिढी, त्यांच्यावर हे संस्कार होण्याची गरज आहे. माता पित्यांची सेवा करायला पाहिजे, संत वृंदांची सेवा करायला पाहिजे, आणि तेच इथं अर्जुनाच्या मुखातून आपल्याला समजते. त्यामुळे आता हे तसं वावगं वाटत नाही, फक्त ही वेळ चुकीची आहे. तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनी आम्हानी माचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे. आता तसे हे कोण आहेत? तर हे गोत्र गुरु आहेत. अहो, या गोत्राचे आमच्या गुरु आहेत ते. आणि पूज्य आम्हास नित्याचे, ते नित्य नियम सतत आम्हाला पूजनीय आहेत. अत्यंत ऋण या भीष्म द्रोणांचे मजवरी आहे. अहो, ह्या द्रोण आणि भीष्मांचं माझ्यावर अतिशय ऋण आहे. आपण बघा, गुरु ऋण मानतो, मातृऋण मानतो, पितृऋण मानतो. तशी ही सगळी आमच्या गोत्रातली किंवा कुळातली वडीलधारी माणसं आहेत आणि ती पूजनीय आहेत. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे, प्रचंड आदर आहे तो म्हणतो. आणि त्यांच्याशी मी कसा बरं असा वागू? जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही नको न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. स्वप्नात सुद्धा ज्यांचे वैर स्वप्नातही करू शकत नाही आम्ही, आता त्यांचाच घातही कैसा प्रत्यक्ष करावा. अहो, स्वप्नात सुद्धा ही कल्पना येत नाहीये की त्यांचा घात करावा किंवा त्यांच्याबद्दल उफाळून यावं, वैर उफाळून यावं, आणि हे आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाहीये. मग त्यांचा प्रत्यक्ष तर मी घात कसा काय बरं करावा? त्यांच्यावर मी शस्त्र कसं चालवावं? त्यांना मी ठार कसं करावं? त्यांचा वध कसा करावा? हे तुम्हाला आता सांग. पुढं म्हणतो, वरी जळो हे जी आले, एथा घवेयासी हेची काय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले निर्विजे आम्ही. असं म्हणतात बघा, जळो जळो ते जीवन, तसं ते म्हणलेलं आहे. वरी जळो हे जियाले, जियाले म्हणजे जीवन, हे माझं जीवन जळू देत म्हणतो. जळो ऐसे हे जीवन, येथे सर्वांचेच भ्रंशले मन. अहो, इथे सगळ्यांचंच मन हे भ्रंश झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आणि यांच्यावधी अभ्यासिले निरविजय आम्ही. यांच्या विद्येनं म्हणजे त्यांनी आम्हाला विद्या शिकवली, धनुर्विद्या शिकवली, युद्धाची विद्या शिकवली, आणि यांच्या विद्येनं वधी अभ्यासिले म्हणजे त्यांचा वध करण्यासाठी आम्ही अभ्यास केला का हो? मिरविजय आम्ही. आणि आम्ही काय म्हणून मिरवावं? हो, हे आमचे गुरु आहेत बर का, त्यांनी आम्हाला धनुर्विद्या शिकवलेली आहे, आणि आता मी त्यांचा वध करत आहे. जर वध केला तर लोक मला नावं ठेवतील, काय म्हणतील? आपल्या गुरूंचा वध केला, ज्यांनी याला धनुर्विद्या शिकवली, जो श्रेष्ठ धनुर्धर ठरला. द्रोणांचा फार आवडता शिष्य होता, लाडका शिष्य होता. आणि आपल्याला माहिती आहे ती एक कथा, त्याची परीक्षा घेतलेली होती ना एकाग्रतेची. अगदी लहान असताना झाडावर एक पक्षी बसलेला असतो, आणि सगळ्या गुरु म्हणजे आचार्य विचारतात सगळ्या शिष्यांना की तुम्हाला झाडावर काय दिसतंय? तर कुणी म्हणतो, हो छान दिसतंय, हिरवगार झाड, फांदी भरलेली आहे, त्याच्यावर एक पक्षी बसलेला आहे, तो या रंगाचा आहे. तो नापास होतो. दुसरा म्हणतो, अजून काय? असं सगळ्यांना विचारलं. प्रत्येकाने फक्त इतर वर्णन जास्त केली, कारण एकाग्रता फार महत्वाची होती. आणि आपल्याला कशावर बाण मारायचंय तेवढंच ध्येय आपल्याला दिसायला पाहिजे. आणि ते अर्जुनानं सांगितलेलं असतं की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. इतका सुंदर असा हा शिष्य आणि त्याला शिकवणारे गुरु, आणि त्यांच्या बाबतीत असं आपण त्यांनाच मारावं का? हे त्याला पटत नाही. आणि तेव्हा तो सगळ्यांमध्ये सर्वोत्तम श्रेष्ठ शिष्य झालेला होता, ठरलेला होता. किंवा द्रौपदीचं ज्या वेळेला पाणी ग्रहण करायचं होतं त्यावेळेचा सुद्धा जो वर होता की ते फिरतं मत्स्ययंत्र, आणि त्याच्यातला सुद्धा तो असाच वेध करायचा असतो, तर फक्त तो अर्जुनालाच जमलेला असतो. आणि म्हणून द्रौपदी त्याची पत्नी होते. मग सगळ्यांची ती वाटली जाते. कुंती नकळत म्हणते की ही भिक्षाची सगळ्यांमध्ये वाटून घ्या, ते आपल्याला सगळ्यांना माहिती. पण इथे हा द्रोणाचा घात मी कसा बरं करू? मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला. त्याचीच मी आता सांगितलं ती आठवण येते त्याला. तेणे उपकारे काय आभारेला,
वधी तयाचे तयाते. तो म्हणतो मी अर्जुन शिष्य द्रोणाचा. अहो, मी अर्जुन शिष्य आहे, द्रोणांचा शिष्य आहे. आणि हा गुरु माझा धनुर्वेदाचा, हे माझे धनुर्विद्येचे गुरु आहेत. तो उपकार काय त्यांचा, वध करून फेडू मी. अरे, धनुर्विद्येतलं एवढं कसब कौशल्य ते त्यांना ठार मारून त्यांचा वध करून मी सिद्ध करू काय, हे मला बरोबर वाटत नाही. आणि इथे जेवढे जमलेले लोक आहेत या सगळ्यांच्या मनात हीच भावना निर्माण झाली असेल किंवा झाली आहे का, असा तो प्रश्न विचारतोय. मग आता पुढे शेवटी म्हणतायत, जेथीची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मनी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू हरिजनू म्हणे. आता पुढे छान त्यांनी कल्पना केली की ज्यांच्या कृपेचा मिळवावावर, जेथीची या कृपा लाहिजे वरू, वरू म्हणजे वर, ज्यांच्या कृपेचा आपल्याला मिळवायचा आहे, वर मिळवायचा आहे, त्यावरीच कराया अपकार, तेथेची मने व्यभिचारू. व्यभिचार म्हणजे वाईट आचरण, अपकर्म, अपकार करणं. आणि तरी मी काय भस्मासुरू, मी काय भस्मासुर होऊ का, अर्जुन म्हणे. भस्मासुर काय करतो, ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचा नाश. तसा म्हणतो मी सगळ्यांचा नाश करू का, भस्मासुर होऊ का, असा त्यांनी प्रश्न विचारलेला. श्रीकृष्णालाच सगळे प्रश्न विचारले की मी काय भस्मासुर आहे, जे ज्यांचा अनुग्रह मला लाभला तर वरप्राप्ती होते, त्यांच्याशी मी बेईमानी करू का, हे बरोबर मला वाटत नाही. तर अजूनही त्याच्या मनात गुरूंबद्दल इतकी अत्यंतिक आदर आहे आणि आजही तसाच आदर विद्यार्थ्यांनी ठेवला पाहिजे. त्याचं जे म्हणणं आहे हे मला काहीही वावगं वाटत नाही. पण ती वेळ नव्हे, कारण ते गुरु सुद्धा त्याच्या विरोधात ठाकलेले आहेत. सगळी कारणं घडलेली आहेत. आजपर्यंत आपण महाभारतातल्या ज्यांनी मालिका पाहिलेली आहे टीव्ही वरची, दूरदर्शनवरची, तर आपल्याला सगळं चित्र माहिती आहे. पण आता हे सुचून किंवा आता हे आठवून ही वेळ नाहीये, अयोग्य वेळी याला हे सगळं आठवते. म्हणून तो कुतस्त्वा कश्मल निदाम विषमे समुपस्थितम, हा जो श्लोक आहे ना, हा परफेक्ट बोललेला आहे भगवंतानी, की ह्या अशा संकटाच्या वेळी किंवा अयोग्य वेळी तुला हे सगळं प्रेम म्हणा किंवा हा मोह म्हणा, हा सगळा सुचलेला आहे, हा चुकीचा आहे. पण अजून तो समर्थन करतोय बघा पुढच्या श्लोकामध्ये. तेवढा श्लोक होतोय का बघू आपण. गुरून् हत्वा हि महानुभावान्, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरः प्रदिग्धान्. फार छान असं आहे. तो स्वतःच सगळं सांगतोय की गुरून् अहत्वा. आता हे गुरु कसे आहेत, महानुभावान, महानुभव असे हे सगळे माझे गुरु आहेत, म्हणजे श्रेष्ठ असे गुरु आहेत. आणि त्या गुरुजनांना अहत्वा म्हणजे ठार न मारता, इह लोके म्हणजे या जगात, भैक्षमपि भोक्तुम श्रेय, अहो त्यांना न ठारता एक वेळ भिक्षेचं अन्न सुद्धा मला खाणं परवडेल किंवा योग्य वाटेल. श्रेय हा म्हणजे कल्याणकारक होईल असं मला वाटतं, असं तो म्हणतोय. कारण का, की गुरुन हत्वा, गुरूंना ठार मारून, इह म्हणजे या जगात, इह लोकी, रुधिर प्रदिग्धान, त्यांना ठार मारायचं म्हणजे हात सगळे रक्ताने माखलेले आहेत किंवा रक्ताने माखलेले असे अर्थ आणि काम, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर त्यातला अर्थ आणि काम म्हणजे अर्थ म्हणजे सगळी संपत्ती मिळवणं आणि काम म्हणजे सगळे सुखोपभोग घेणं. तर हे सुखोपभोग हे म्हणजे कसे असतील, रक्तानं माखलेले असतील. बघा, एखाद्याचा वैरानी घात केला जातो आणि सगळी संपत्ती लुबाडली जाते, घर लुबाडलं जातं, शेत लुबाडलं जातं, सोनं नाणं सगळं. पण ते घेतल्यानंतर रोज त्या गोष्टीचा उपभोग घेताना त्या माणसाला तरी, जरी किती दुष्ट असला तरी नंतर खंतच वाटते हो, की असं वाटतं की त्यांना मारून मी हे सगळे मिळवले, पण हे मला काही लाभणार नाहीये, त्याचा काही उपयोग नाहीये. आणि अर्जुनाला तर आत्ताच वाटते, आधीच वाटते की यांना मारून
म्हणजे त्यांना न मारता एक वेळ भिक्षा मागून राहणं चांगलं, पण त्यांना ठार मारलं तर या इहलोकी जे काही काम अर्थ मला मिळणार आहेत उपभोग ते रक्तानं माखलेले असतील आणि त्याचा मला काहीही उपयोग वाटत नाही, किंवा ते मला अजिबात योग्य वाटत नाही. बघा आता ज्ञानदेवांची काय म्हणतात प्रतिभा तर अशी छान फुलते. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे, परीक्षोभू मनी नेणिजे द्रोणाची. आता द्रोणांचं स्तवन करतोय तो की देवा असं ऐकतोय की समुद्र गंभीर आहे, पण परी तो तत्वता आहे थिल्लर, म्हणजे खरा तो अशांतच असतो. आणि परी या द्रोणाचे अंतर न होते क्षुब्ध. किती द्रोणांचं कौतुक करतोय की अहो एक वेळ समुद्र आपल्याला शांत वाटतो बर का, गंभीर वाटतो, पण ते खरं नाही बर का. कारण समुद्राच्या अंतरंगात खूप खळबळ असते, सतत लाटा उठत असतात. अरे द्रोणाचार्यांचं मात्र तसं नाहीये. परी क्षोभू मनी नेणीची द्रोणाची. पण द्रोणाचार्यांच्या मनामध्ये क्षोभ म्हणजे काय हे नेणीचे म्हणजे ठाऊकच नाही, माहीतच नाही. कधीच त्यांच्या मनामध्ये असा क्षुब्धपणा नाही किंवा क्षोभ निर्माण होत नाही. अजून दुसरी उपमा देतात. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. बघा कदाचित हे अपार जे गगन, आपण गगन म्हणजे आकाश, हे विशाल आहे, मोजता येत नाही, पण त्याचेही करवेल मापन. मान म्हणजे मापन म्हणजे मोजणं. वरी तयाही होईल मापन मान, कधी कधी ते सुद्धा शक्य होईल, आकाशाची मोजणी सुद्धा करता येईल म्हणतोय. पण परी अगाध भले गहन हृदयाचे, किती सुंदर म्हणले हो. की पण याचं हृदय इतकं अगाध आहे की त्याचं मापनच करता येणार नाही. जसं आपण आईच्या बाबतीत म्हणतो की आईचं प्रेम हे इतकं अगाध असतं, इतकी खोली असते त्याला, इतकी उंची असते की त्याचं कोणीच मोजमाप करू शकत. तसं या द्रोणाचार्यांचं तो म्हणतोय की इतकं हृदय अगाध आहे की त्याचं कधी मोजमापही करता येणार नाही आणि ते समजणारच नाही. पुढच्या तर किती कल्पना एवढ्या कुठून सुचल्या त्या ज्ञानदेवांना. खरंच तो श्लोक अगदी 2 ओळीचा संपून जातो, पण त्यांना इतक्या कल्पना सुचतात. परी अमृत ही विटे, की काळ वशे वज्र फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही. आता काय म्हणतात की अमृत ही विटेल, खरं खरं म्हणजे अमृत कधी नासेल का हो, नाही. किंवा वज्रही फुटेल, काळ वशे काळाच्या मुळे कधी कधी वज्रही फुटेल, परी प्रयत्नांतीही न भंगेल, मनशांती द्रोणाची. मनोधर्मून लोटे विकरविलाही, म्हणजे विकरविलाही, जरी वाईट केलं, कुणीही कसंही वागलं तरी सुद्धा त्यांचा मनोधर्म कधीही खराब होणार नाही किंवा भंग पावणार नाही. किती आचार्यांबद्दल आस्था, आदर आणि प्रेम आहे बघा. म्हणजे आपल्या डोक्यावरचं आकाश कधी आपल्याला मोजता आलंय का? नाही, पण तो म्हणतो मोजता येईल. द्रोणाचार्यांचं हृदय मात्र सत्प्रवृत्त आणि इतकं विशाल आहे. एक वेळ तो पुन्हा म्हणतोय की अमृत नासेल, अभेद्य वज्र सुद्धा कधीतरी फुटेल, परंतु दृढ निश्चयी द्रोणाचार्य आपल्या मनापासून किंवा मनोधर्मापासून तसूभरही दूर होणार नाही. म्हणजे परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही. जरी दुसऱ्यांनी वाईट आचरण केलं तरी सुद्धा त्यांचा मनोधर्म हा कधीही बिघडणार नाही किंवा मनशांती ही द्रोणांची कधीही बिघडणार नाही, ही खात्री आहे त्याला. स्नेहा लागी माये, म्हणी पेते किरू होये, परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. अजून तो म्हणतोय की स्नेहा लागी माये, माते वाचून इतरांची माया व्यर्थ हे सत्यची. मी आत्ताच सांगितलं की आईची माया ही इतरांपेक्षा सगळ्यांपेक्षा नक्कीच म्हणजे श्रेष्ठच असते, तिची तुलनाच कुठे कोणी करू शकत नाही. परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ये, पण परी द्रोणाचार्य ही मायेची साक्षात मूर्ती. अहो द्रोणाचार्य म्हणजे मायेची साक्षात मूर्ती आहे.
म्हणजे आपण असं म्हणतो की ह्या विश्वात आईचं प्रेम हे अपूर्व असतं असं म्हटलं जातं. पण तो म्हणतो नाही नाही, आईच्या प्रेमापेक्षा सुद्धा गुरु द्रोणाचार्य म्हणजे स्नेहाच्या बाबतीत मूर्तिमंत गुणांचा एकमेव साठा आहे किंवा मूर्तिमंत कृपाच आहे, प्रेमच आहे. म्हणजे साक्षात मूर्तिमंत हे द्रोण म्हणजे त्यांचं प्रेम आहे किंवा त्यांची कृपा आहे. अजून काय म्हणतो, हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी. अरे बापरे, आत्ताच म्हणलं तसं, हा कारुण्याचे उगमस्थान, आदी म्हणजे उगमस्थान, आणि सकल गुणांचा निधी म्हणजे साठा, सगळ्या गुणांचा तो निधान आहे, आणि विद्येचा सिंधू आहे, सागर. समुद्राची सुद्धा खोली कधीच कळत नाही कुणाला. म्हणून विद्या सिंधू निरवधी, त्याला अवधी नाहीये, मर्यादा नाहीये, म्हणजेच महान आहे, अगाध आहे. अर्जुन म्हणे, म्हणजे द्रोणाचार्य म्हणजे कारुण्याचा मूलबंध आहेत किंवा मूळ आहेत, आणि जगातल्या सर्व प्रकारच्या उत्तम गुणांचा एकमेव ते साठा आहेत. एवढंच नव्हे, विद्येचा महासागर आहे. फार सुंदर बघा, किती गुरूंबद्दल. म्हणजे मला तर असं वाटतं की आत्ताच्या गुरुपौर्णिमा असेल किंवा शिक्षक दिनाच्या वेळेला एखाद्याला जर आपल्या गुरूंचं वर्णन करायचं असेल तर ह्या सगळ्या ओव्यांचा आधार घेऊन खरं गुरूंबद्दल जर प्रेम असेल तर विद्यार्थ्यांनी व्यक्त करावं. हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पायेथ घातू चिंतू येईल. आता हा इतक्या प्रकारे महंतू म्हणजे महान, श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, आणि आम्हालागी कृपावंतो, अरे आमच्यावर त्यांनी खूप कृपा केलेली आहे. आता सांग पायेथ घातू चिंतू येईल. चिंतू म्हणजे चिंतडाव, चिंतणे. आता सांगा बरं, याचा घात मनातून तरी कसा चिंतावा. बघा, हिंसा 81 प्रकारची सांगितलेली आहे पतंजलीने. तर त्यातली शारीरिक, मानसिक, आणि कायिक, वाचिक, मानसिक. काही जण काय न करतात, काही हिंसा करतात, वाचिक वाणी न करतात, आणि काही जण मनानी करतात. तर त्यातली फक्त मी इथे मनानी तरी ही कशी चिंता, म्हणजे त्यांच्या घाताची चिंतन करावं किंवा विचार करावा. ऐसे हे रणीव धावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना नाही आघवे जीवितेसी. पुन्हा पुन्हा त्याला असं वाटते की रणामध्ये यांचा वध करावा आणि मग आपण राज्य सुख भोगावं. हे मला कसं बरं रुचेल. मला हे अजिबात मनात येत नाही. कारण गुरुजनांना रणभूमीवर ठार मारून मिळवलेला राज्याचा काय उपभोग आहे, काय उपभोग घ्यायचा. पण तो माझ्या मनात सुद्धा हे येत नाहीये, अजिबात मला पटत नाहीये. हे येणे माने दुर्धर, जे याही हुनी भोग सधर, ते असं तू येथवर भिक्षा मागता भली. त्या सुरुवातीलाच म्हणलेलं आहे श्लोकामध्ये की श्रेयो भोक्तुम भैक्षम पीह लोके. ते इथं म्हणतायत की हे कृत्य अत्यंत दुर्धर आहे. दुर्धर म्हणजे कठीण आहे, आणि याहून भोग भोगणं हे त्याहून कठीण आहे. म्हणजे एक वेळेस हत्या केली जाईल ती सोपी असेल, पण नंतर त्याची आठवण करून भोगणं हे अजून कठीण आहे. म्हणून तरी देवा भिक्षा, ते असं तू येतवर भिक्षा मागता भली. म्हणून ते असणं, त्यांचं अस्तित्व असणं हे एक वेळ परवडलं, त्यापेक्षा भिक्षा मागून जगणं बरं. म्हणजे त्यांना जिवंत ठेवावं किंवा त्यांना त्यांचं अस्तित्व राहावं, त्यांचं जीवन तसंच चालू राहावं, आणि मी एक वेळ भिक्षा मागून खाणं हे श्रेष्ठ आहे किंवा योग्य आहे. ना तरी देश त्यागे जाईजे, कागिरी कंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरीजे यानवरी. आता तो म्हणून म्हणतो त्यापेक्षा काय करावं, देशांतर करावं, दुसऱ्या देशात जावं, किंवा गिरीकंदरी राहावे, किंवा गिरीकंदर सेविजे म्हणजे गिरीकंदरात गुहेमध्ये राहावं. परी शस्त्र आता न धरीजे, धरावे यांवरी, पण यांच्यावर शस्त्र धरू नये अशी माझी पक्की धारणा झालेली आहे. पण आता देवा नवनी शती शरी,
वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिंसावे रुधिरी बुडाले जे. अहो, तीक्ष्ण बाणांनी, नवीन तीक्ष्ण बाणांनी यांच्या जिव्हारी हाणून काय भोग काढू. गिवसावे म्हणजे शोधावे. कुठले भोग मी शोधून काढू. जे रक्तात बुडाले, जे वर म्हटलेलं होतं ना की भुंजी भोगान रुधिर प्रदिग्धान, तसं इथं वर्णन केलेलं आहे की काय भोग म्हणजे भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे, रक्तात जे बुडालेले आहेत असे भोग मी काय बरं शोधून काढू किंवा काय करू आता हुडकून काढू. ते काढूनी काय किजती लिप्त केवी सेवी जती मज नये उपपत्ती याची लागी. आणि म्हणून म्हणतोय की ते मिळवून काय करावं. रक्तलिप्त भोग कैसे भोगावे, ही उपपत्तीच न मानावे मानवे माझ्या मनास. अरे माझ्या मनाला ही कल्पना किंवा ही उपपत्ती, ही कल्पना भावना पटतच नाहीये, मनाला रुचतच नाहीये. ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. तेव्हा अर्जुन म्हणतोय की श्रीकृष्णा लक्ष द्या आणि हे सगळं ऐकून तुम्हाला जर काही रुचलं नाही, असं त्याच्या लक्षात आलं की श्रीकृष्णाला आपलं बोलणं काही रुचलेलं नाही. आणि म्हणून पुन्हा तो हे जाणून पार्थू बिहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देवो का चित्त बोला देती चिन्हा. आणि म्हणून तो म्हणतोय मनातनं घाबरलाय आणि पुन्हा बोलू लागलाय की तुम्ही माझ्या बोलण्याकडं का बरं लक्ष देत नाही, असं त्याला सारखं वाटते. आणि म्हणून तो म्हणतोय की जरा माझं म्हणणं ऐका. आज आता आपण इथेच विश्रांती घेऊया. आणि मला सगळ्यांना अशी विनंती करायची होती की आपण रोज काही ऐकतोय त्याच्यावर चिंतन करतोय, तर तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं रोजच्या चिंतनातून. तुम्ही काहीतरी एखादा मुद्दा, तुम्हाला आवडलेली कल्पना ही लिहून ठेवत जा किंवा लक्षात घ्या. आणि शुक्रवारच्या विवेचनाच्या वेळेला शंका नाही असं म्हणता, त्यापेक्षा तुम्हाला आवडलेली कल्पना किंवा त्यातला विचार सध्याच्या काळाला उपयुक्त असं जर तुमचं काही चिंतन झालं तर त्यावर तुम्हालाही बोलण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या लेखनाबद्दल खूप जणांनी शंका काढलेल्या आहेत. त्या वह्या मिळाल्या तर चांगली गोष्ट आहे, पण त्यापेक्षा आपण काय करूया, आपल्याला आपल्या जवळ जे काही उपलब्ध असेल, वही असेल, कागद असतील, त्याच्यावर आपलं आपण लिखाण करणं, आपल्या पद्धतीनं करणं. आणि ही साठवण आपल्याच घरामध्ये, आपल्या मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये आपण जर ती एक छान ठेवली तर आपल्या पुढच्या पिढीला एक प्रेरणा मिळेल. आणि ज्ञानदेवांची आपण एक प्रकारे म्हणजे भगवंताचीच सेवा केल्यासारखं होईल, भक्ती केल्यासारखं होईल. आणि तुम्हाला ती लिहून काढत असताना या सगळ्या विवेचनाचा काहीतरी म्हणजे आठवणही होईल, फायदा पण होईल, किंवा ती लिहित असताना आपल्याला काहीतरी सुचेल. खूप जण माझ्यापेक्षा विद्वान आहेत, मोठे आहेत, तर सगळ्यांनी याच्यावर काहीतरी चिंतन करावं असं मला वाटते. आणि खरं म्हणजे आपण दिवाळीपासून सुरुवात करणार होतो, खूप जणांनी लिहायला सुरुवातही केली, तर ती तशी सुरुवात करा आणि सगळ्यांनी लिहा. आपल्या पुरतं ठेवूया, आपण ती कुठे जमा करायची काय त्याच्यावर फार चिंतन चाललेलं आहे. आपली शुभस्य शीघ्रम, आपली आपण सुरुवात करणं ही जास्त महत्त्वाची.